मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। आपल्या सोबत आहेत काँग्रेसचे वरिष्ठ नेते डॉक्टर नितीन राऊतजी। सर, तुमच्यावर आशिष शेलार यांनी तुमच्या मतदारसंघाचा उल्लेख काल केलेला आहे, काय सांगणार? तुमची काय प्रतिक्रिया आहे त्याच्यावर? मी सर्वप्रथम तर आशिषजींना धन्यवाद देऊ इच्छेन की त्यांनी शेवटी ही कबुली दिली आणि त्याची पोचपावती दिली की या देशामध्ये निवडणूक आयोग ही वोट चोरी करते आहे। केंद्रात आणि राज्यात विद्यमान भाजपाची सरकार आहे आणि ह्या सरकारच्या अधिपत्याखाली असल्या प्रकारची मतांची चोरी होत आहे। या विरुद्ध सत्याचा मोर्चा मुंबईत निघाला आणि या लोकांची घाबरगुंडी उडाली आणि यांनी थेट आरोप करणं सुरू केले। खरं पाहिलं तर या देशामध्ये मतदार नोंदणी जी होत असते ती एखाद्या धर्माच्या नावावर, कोणत्याही धर्माच्या नावावर किंवा जातीच्या नावावर होत नसते, तर नागरिकांची मतदार नोंदणी त्या ठिकाणी होत असते आणि त्यामध्ये मग तो हिंदू असो, तो मुसलमान असो, तो बौद्ध असो किंवा दलित असो किंवा ओबीसी असो, असं काही त्या ठिकाणी नसतं। आणि असं असताना सुद्धा या ठिकाणी जेव्हा मुस्लिमांची दुबार मतं असं म्हणून त्यांनी जो उल्लेख या ठिकाणी केला, तर मला पहिला प्रश्न हा पडला की हे दुबार मतदान नोंदवले कुणी? तो नोंदवले यांच्याच सरकारने, याच निवडणूक आयोगाने नाही, याच भाजपा सरकारच्या लोकांनी या ठिकाणी नोंदवले। जर आशिष शेलार असं म्हणतात की नितीन राऊत यांनी ते नोंदवली यांची सत्ता असताना, आणि यांची सत्ता असताना असं जर होत असेल तर मग मतदार नोंदणी भाजपा सर्रास या ठिकाणी करत असेल। त्यांनी, मी काही 2-4-5 हजार मतांनी निवडून आलेलो नाही आहे किंवा जी दुबार मतं माझ्या मतदारसंघात पडली त्या मतांमुळे माझ्यावर काही फरक पडतो अशातला भाग नाही, परंतु त्यांनी ती काढलीत तर मला निश्चित शंका आहे की या ठिकाणी त्यांनी एक प्रकारे कबुली दिली। या ठिकाणी नरेंद्र मोदी त्यांचे नेते म्हणतात की आम्ही काँग्रेसमुक्त भारत करणार आणि दुसरीकडे मतदारांची चोरी करून हे काय करायला निघालेले आहेत, हा सुद्धा विचार करण्यासारखा प्रश्न या ठिकाणी आहे। भूमिका काय? तुम्ही लीगल नोटीस पाठवण्याच्या तयारीत आहात? कोणामार्फत नोटीस आणि का? नाही, कायद्यामध्ये जी तरतूद आहे त्या कायद्याची तरतूद अशी आहे की तुम्ही जातीच्या किंवा धर्माच्या नावावर मतदाराला कुणाला काही उल्लेख करू शकत नाही, परंतु तशा प्रकारचा उल्लेख आशिष शेलारांनी केला। निश्चितच निवडणूक आयोगाने त्यांच्यावर चौकशी करावी, त्याबद्दल त्यांच्यावर कारवाई करावी, म्हणून निवडणूक आयोगाला निश्चितपणे तक्रार आज करण्यात येणार आहे। काय कारवाईची मागणी करणार? तक्रार आज करणार आम्ही, चौकशी करा आणि कारवाई करावं जी नियमांतर्गत आहे। मग नियम हा देशामध्ये भारतीय संविधानाने जो दिलेला आहे तो प्रत्येकाला दिलेला आहे, सर्व पक्षाला दिलेला आहे आणि निवडणूक आयोग हा कोणत्या पक्षाचा नसतो, परंतु आजची परिस्थिती जी दिसते आहे त्यामध्ये सरकार धार्जिन झाल्याचं चिन्ह निश्चितपणे आहे। दुबार मतदारांचा उल्लेख तर राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या तमाम नेत्यांनी केलेला आहे, तुमच्या प्रदेशाध्यक्षांनी केला आहे की दुबार मतदार आहे म्हणून। तर मग दुबार मतदार आहे असा त्यांनी उल्लेख केला, पण त्यांनी जाती किंवा धर्माचा उल्लेख नाही केला आणि शेवटी त्यांनी जे दुबार मतदान आहे असं जे उघडकीस आणलं किंवा मांडलं त्याची कबुलीत आशिष शेलारांनी दिली। सरकार तर यांची आहे ना हो, यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली पाहिजे की दुबार मतदार तुम्ही का करता, तुम्ही याची चौकशी करा, दुबार मतदार काढा। तर थेट ते प्रेस कॉन्फरन्स घेऊन जर सांगत असतील की मुसलमानांची दुबार मतं, हा एक प्रकारे निवडणुकीपूर्वीचा तुष्टीकरणाचा प्रकार आहे, कारण परवाच्या वोट जिहाद करतायत, कारण परवाच्या तुम्ही ते वोट जिहाद करतायत हो, ते म्हणले की महाविकास आघाडी ते वोट जिहाद करतायत आणि ते घाबरले म्हणून त्यांना जिहाद सुचतो आहे। जिहाद कधी लक्षात येतो? चोरांना लक्षात तेव्हा येतो की ते पकडले जाणार आहेत, त्यामुळे मग ते जिहाद करण्याचा प्रयत्न करतात।
धन्यवाद. निवडणूक आयोगाला डॉक्टर नितीन राऊत यांच्या मार्फत पत्र पाठवलं जाणार आहे की आशिष शेलार यांच्यावर कारवाईची मागणी या पत्राद्वारे आजच केली जाणार असं डॉक्टर नितीन राऊत यांनी सांगितलंय. कॅमेरामॅन साईसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर. मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस. मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत. यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.